नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राजन फिल्डर या चॅनलवरती. तर आत्ता डेलीप्रमाणे आज पण दूध वगैरे काढून झालं आहे. आज थोडी नॉर्मल थंडी होती, एवढी जास्त नव्हती, नॉर्मल होती. 18-19 टेम्परेचर होतं, एवढी नव्हती. काल मजबूत पडलेली एकदम बेकार. आणि आता तुम्हाला आवाज येते ऐकायला येत असेल, आमच्याकडे घुमेवाडीकडे आज सप्ताह आहे. अजून काय सूर्य उगवला नाही अजून, पण धुकं नाही पडलं आहे आज एवढं, पण थंडी आहे थोडीफार. दाखवतो थांबा. नॉर्मल धुकं आहे, अजून सूर्यनारायणवरती यायचं आहे. तर आता सगळं आवरून झालं आहे, म्हैशींना पण लावून दिलं सोडून. आणि आता चाललं आहे घरी. गोटा वगैरे पण साफ झाला. आत्ता घरी जातो. आज परत मी इथे गवत कापायला चालू करणार आहे. ते थोडंच झालेलं, आता 2 दिवसात उडवून टाकेन पटपट, कारण त्यावेळी गवताचं काम करायचं होतं, त्याच्यामुळे ते थोडं करत होतो. आत्ता आज दिवसभरात होईल ते, आणि उद्या संपवून टाकेन. मग नंतर खालची बाग पण साफ करायची करतो. आता जातो, नाश्ता वगैरे करतो आणि जातो वरती. तर आता वरचं जे होतं ते कापून झालं, आणि अजून मी तिकडे पण कापलं, ते पण दाखवतो. वरती जे शिल्लक राहिलं होतं, परवा आलो होतो तेव्हा, ते कापून झालं आहे आता. आणि आता तिकडे पण मी थोडं कापलं आहे, ते दाखवतो तुम्हाला. हे ना ह्या साईडचं असं हे राहिलेलं सगळं कापायचं, हे असं पूर्ण इकडून हे मी आज सर्व कापलं आहे. इकडे ठेवलं आहे थोडं, कारण त्याच्यामध्ये ते गवत आहे ना, त्याच्यामुळे रोप कट होते, म्हणून ते ठेवून दिले थोडंसं. ते नंतर कट करता येईल एंडला. असं हे मी आज असं कट केलं आहे सर्व. अजून आहे ना तिथे आंब्याची वगैरे झाड आहेत ना, तिकडे मी कट केलेली दाखवतो. पण इथेच आहे, जास्त लांब नाही. पण गवत असलं ना फक्त पटपट जातं. हे मध्ये ना काँग्रेस ग्रास आहे ना, त्याच्यामुळे ते इश्यू होतं. काँग्रेस ग्रास आणि भेंडी असली ना, भेंडी तुटत नाही, त्याच्यामुळे रोप कट होते सारखी. ते कारण ते गुंडाळच बसतं सारखं मशीनला, त्याच्यामुळे. दाखवतो थांबा आता केवढं कट केलं आहे ते, आहे ना. हे असं एवढं मी याच्या इकडे केलेलं कट. आता इकडून असं पूर्ण ते बांधापर्यंत तिकडे पुढे, आणि हे बघा इकडून असं कट केलं आहे. हे बघा, पूर्ण असं. हे गवत आहे ना, हे गवत काँग्रेस, त्याच्यामुळे रोप जास्त कट होते. हे बघा इकडे पूर्ण आता केलं आहे ते. अजून इकडे खाली तर माझ्यापेक्षा उंच गवत आहे, तर मी 2 ते 3 वेळा हे कट केले होते गवत पावसामध्ये, तरी पण एवढं वाढलं आहे. तर जातो घरी, खातो काहीतरी, कारण आता सवय झालं आहे, भूक लागले. भाकरी वगैरे पण काही खाल्ली नव्हती मी. जातो, आणि रोप संपले, त्याच्यामुळे आता संध्याकाळी येईन की नाही माहीत नाही. आणि त्याच्यामध्ये किती रोप शिल्लक आहे ती, कारण रोप आणले तर वरती आलो आणि लगेचच रोप संपली, तुटली, तर मग परत ते फेरी वाया जाणार. त्यापेक्षा आधी बघतो मी, खाईन वगैरे, आणि नंतर मग रोप आणायला जाईन. रोप आणली की मग टेन्शन नाही, मग करता येतं काम. नाहीतर रोप संपलं वरती यायचं परत, आणि रोप संपली की परत तसंच खाली जायचं, त्याच्यावर काय अर्थ नाही. मग तेच आता जातो खाली, बघतो कसं काय ते. तर आत्ता मी चाललो आहे पाचलला, जरा ते बांबूचं प्रशिक्षण आहे, तिकडे जातो आहे. आणि ते आमची मांजर आहे मॅक्स, तिचं खाद्य पण संपलं आहे, ते पण घेऊन यायचं आहे. तर आता जातो, पहिला ते प्रशिक्षणला जातो, मग नंतर ते खाद्य वगैरे घेऊन येतो. मला ना सापाची कात दाखवतो. सापाने कात टाकले इकडे, केवढी लांब आहे बघा. तेव्हा तिकडून अशी चालू झाली, पूर्ण अशी इथपर्यंत आहे बघा. ही आदल्याची वाटतं, आय थिंक. हा केवढी आहे बघा लांब. साप आहे ना विषारी नसतो, हा खूप घाबरा असतो. आमच्या गोट्यामध्ये असतो कधी कधी,
उंदीर वगैरे पकडायला. मी एकदा त्याला असं पकडून ओढला होता खाली. त्याची एवढी काही भीती वगैरे वाटत नाही, पण असा लांब असतो एकदम भरपूर. तर आत्ता चाललो आहे मी म्हैशी आणायला डेलीप्रमाणे. आज काय म्हैशी इकडे कुठे तेव्हा दिसत नाहीत. पहिल्या आडी जाऊन बघतो वाळाचं असल्या तर मी घेऊन येतो जाऊन. आलेलो म्हैशी इकडे नाहीत कुठे. पुढे पण खाली पण येऊन बघितल्या पण नाहीत कुठे. तर आता बघू, थोड्या वेळाने आल्या तर बघू, आता शोधायला लागेल परत. दुपारी आलेल्या पण ते 2 वाजता आलेल्या. मग त्यांना पप्पांनी परत पल्लीकडे लावलं होतं पळवून, पण एवढ्या लवकर बांधून काय अर्थ नव्हता म्हणून. तर आता भेटत नाहीत. तर बघू आता कधी येतात त्या. तर म्हैशी वगैरे आल्यात आत्ता म्हणजे मगाशी झाल्या. मी आता अंघोळ वगैरे केली आहे पूर्ण. तर आता दूध नाही काढणार, डायरेक्ट सकाळीच काढू. तिकडेच होत्या म्हशी बाजूलाच. मी ओरडलो नाही त्यामुळे आवाज वगैरे काही दिला नाही. नंतर त्या आल्या स्वतःहून. पप्पा आणायला गेल्यानंतर मग त्यांना घेऊन आलं, बांधलं वगैरे, गवत वगैरे घातलं आणि आता आलं, अंघोळ वगैरे केली. आता डायरेक्ट सकाळी दूध काढणार. आणि हा ब्लॉग इकडेच संपवतो. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.